नमस्कार, मी श्वेता. बॉलिवूडचा धुरंधर अभिनेता रणवीर सिंहला व्हॉट्सअपवरती व्हॉइस नोटद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. यामध्ये कोट्यवधी रुपयांची मागणी करणारी एक व्हॉट्सअप व्हॉइस नोट मिळाली. त्यानंतर रणवीर सिंहच्या घराबाहेरची सुरक्षा वाढवण्यात आली. आता रणवीरच्या या धमकी प्रकरणामध्ये हॅरी बॉक्सरवरती संशय आहे आणि हॅरी बॉक्सर हा लॉरेन्स बिश्नोई टोळीचा प्रमुख आहे. या व्हॉइस नोटमधील आवाज हा हॅरी बॉक्सरच्या आवाजाशी मिळता जुळता असल्याचं समजलंय. इतकंच काय तर पुन्हा एकदा सलमान खानच्या घरी सुद्धा धमकीचा ईमेल आलाय. सलमान खानचा मेहुणा आणि अभिनेता आयुष शर्माला धमकीचा ईमेल आलाय. सूत्रांकडनं जी काही माहिती मिळाली त्यावरनं आयुष शर्माला आलेला धमकीचा ईमेल हा प्रोटॉन मेल मार्फत पाठवण्यात आलाय आणि अर्जुन पाठक म्हणजेच आयुष शर्माचं लग्न हे सलमान खानची बहीण अर्पिता खानशी झालेलं आहे. तो सिनेमांमध्ये काम करतो आणि सलमानच्या कुटुंबाच्या अगदी जवळची व्यक्तित्व आहे. तर ईमेल पाठवणाऱ्यानं स्वतः लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य असल्याचं सांगितलं, ज्यानं आयुष शर्माला धमकी दिली. पोलिसांनी या ईमेलची चौकशी सुरू केलेली आहे. तिसरी गोष्ट, मग जानेवारी 2025लाच निर्माता आणि दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या मुंबईतल्या घरावरती गोळीबार झाला आणि त्यामुळे अख्ख्या बॉलिवूडला हादरवून सोडलं. यामध्ये 5 संशयितांना पोलिसांनी अटक देखील केली. आता तुम्हाला माहिती आहे की मागे म्हणजे 1 वर्षापूर्वी साधारण अजित पवार गटाचे नेते आणि माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात सुद्धा लॉरेन्स बिश्नोई गँगनं हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. सोशल मीडियावरती पोस्ट करून लॉरेन्स बिश्नोई गँगनं आपणच ही हत्या केल्याचं कबूल केलं होतं. आणि धक्कादायक बाब म्हणजे या पोस्टमध्ये सलमान खानच्या नावाचा सुद्धा उल्लेख होता. यामध्ये शुभम लोणकर हा मागच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये ज्याला अटक झाली आणि शुभम लोणकरचं कनेक्शन हे लॉरेन्स बिश्नोई गँगशी होतं. लॉरेन्स बिश्नोई याच्या जवळची व्यक्ती अनमोल बिश्नोई सोबत तो संपर्कात होता असं त्यानं स्वतःच मान्य केलं होतं. आता लॉरेन्स बिश्नोई स्वतः तुरुंगात आहे, पण त्याच्या गँगचे मेंबर्स सतत देशामध्ये आणि राज्यामध्ये दहशत माजवत आहेत. सलमान खानच्या कुटुंबाला आणि त्याच्या जवळच्या सहकाऱ्यांना लॉरेन्स बिश्नोई टोळीकडनं यापूर्वी सुद्धा अनेकदा धमक्या मिळाल्या आहेत. आणि एप्रिल 2024मध्ये सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट या त्याच्या घराबाहेर सुद्धा गोळीबार झाला होता, ज्यामध्ये 2 दुचाकीस्वार हल्लेखोरांनी 4 राऊंड फायर केले होते आणि बिश्नोई टोळीनंच या घटनेची जबाबदारी स्वीकारली होती आणि पोलिसांनी यामध्ये 6 जणांना अटक सुद्धा केली होती. आता या सगळ्या घटना बघता बॉलिवूड सध्या टेन्शनमध्ये आहे.